शुभ सकाळ मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपवासाची थाळी. अत्यंत कमी साहित्य वापरलेले आहे. तेलकट तर ही थाळी बिलकुल नाही. हा सकाळचा नाश्ता आहे. आणि त्यानंतर मुलांसाठी मी बीटरूटचे पराठे बनवलेले आहे आणि उपवासाची भाकरी, भेंडी आणि बटाट्याची आमटी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, सकाळचे वातावरण हे एकदम छान असे होते. धुक्याने पूर्ण सगळीकडे पसरले होते. मुलांची स्कूल बस आलेली सुद्धा दिसत नव्हती. खूप छान सुंदर असे हे सकाळचे वातावरण होते. सूर्योदय जवळजवळ 7:30 नंतर दिसला. किती सुंदर छान असे हे बाहेरचं दृश्य दिसत होते. तर मुलांसाठी मी झटपट डब्याला सकाळी पराठे बनवले आणि आमच्या दोघांचे उपवास आहेत, त्यामुळे आज एकदम साधी अशी उपवासाची वेळ थाली. कमी तेलकट, शेंगदाण्याचा अत्यंत कमी वापर करून आपण ही थाली बनवलेली आहे, कारण दिवसभर आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते. इथे मुलांसाठी झटपट पराठा बनवलेला आहे. बीटरूटची रेसिपी पराठ्याची आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की पहा. आता इथे सकाळचे 6:30 वाजलेले आहे. तर अर्णवसाठी हा डब्बा मी भरलेला आहे. 2 पराठे, शेंगदाण्याची चटणी मुलांना दिलेले आहे आणि बदाम आणि 2 खजूर. पाण्याची बॉटल भरून घेतलेली आहे. त्याला व्हिडिओ काढणे बिलकुल आवडत नाही, त्यामुळे तो व्हिडिओ काढण्यास पूर्ण नकार देत आहे. आता आपण एकदम मऊ लुसलुशीत ही उपवासाची भाकरी कशी बनवली ते पाहूया. ही भाकरी सकाळी बनवली तरी संध्याकाळपर्यंत तुम्ही डब्यामध्ये पॅक करून ठेवली तरीसुद्धा अशीच मऊ लुसलुशीत राहते. हे पहा, अगदी पापडसारखी पातळ पांढरी शुभ्र ही आपली वरईच्या तांदळाची ही भाकरी बनलेली आहे. आणि ही बटाट्याची आमटी, यामध्ये शेंगदाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही. एकदम साधी पद्धत आहे. तुम्ही ह्या उपवासाला नक्की बनवून पहा. इथे आपण कढईमध्ये तेल ओतलेले आहे आणि त्यामध्ये आपण ही भेंडी भाजून घ्यायची आहे. भेंडी चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यामुळे ती बिलकुल चिकट होत नाही आणि त्याची चवही खूप छान येते. इथे मी पितळेच्या कढईमध्ये बनवल्यामुळे त्याची चव तर आणखीन वाढलेलीच आहे, पण लोखंडाच्या तव्यामध्ये सुद्धा ही भेंडी अतिशय स्वादिष्ट बनते, कारण इथे आपण काही वापरणार नाही. हिरवी मिरची आणि फक्त जिरे टाकून आपण तेलावरती ही भेंडी परत एकदा फ्राय करून घ्यायची आहे. तुमच्याकडे उपवासाला भेंडी खातात की नाही ते कमेंट करून नक्की सांगा, कारण आमच्याकडे भेंडीची भाजी आणि ही वरी तांदळाची भाकरी सर्वजण उपवासाला खातात. इथे शेंगदाणे हे पहा, ह्या पद्धतीने एकदम जाड वाटून घ्यायचे आहेत, पावडर करायची नाही, कारण ज्यांना आवडतात ते शेंगदाणे खातील, ज्यांना चावत नाहीत, आवडत नाहीत ते साईडला काढून ठेवता येतात. मला असे दाणेदार जाड शेंगदाणेच भेंडीच्या भाजीमध्ये आवडतात, म्हणून मी इथे वापरलेले आहे. तर या पद्धतीने आता फक्त मीठ टाकून आपल्याला ही भेंडी 2 मिनटं झाकून ठेवायची आहे. तर आता ही भेंडीची भाजी आपली तयार आहे. या पद्धतीने केलेली भेंडीची भाजी बिलकुल चिकट होत नाही. इथे लिंबू किंवा टमॅटो वापरण्याची गरज नाही. इथे मी या पितळेच्या बारक्या पातेल्याने 1 पातेल पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामधलं 2 कप पाणी गरम काढून ठेवायचं आहे. हे वरईचे पीठ आहे. मी ही पीठ घरघंटीवरती दळून घेतलेले आहे. जेव्हा आपण मिक्सरवरती ही पीठ दळून घेतो तेव्हा हवेत असे बारीक होत नाही, पीठ जाड राहते आणि आपल्या भाकरी चिरतात. म्हणून हे 2 किलो भगरचे पीठ मी घरघंटीवरती दळून आणलेले आहे, कारण आपली घरचीच घरघंटी आहे, त्यामुळे घरीच सर्व प्रकारचे पिठे मला बनवता येतात. तर या पद्धतीने आपण हे छान याची उकड काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने उकड काढल्यामुळे ही वरईची भाकरी एकदम मऊ बनते आणि दिवसभर सुद्धा छान मऊ लुसलुशीत राहते. या पद्धतीने आता आपण ही उकड गरम असतानाच परातीमध्ये मळून घ्यायची आहे.
आता हे 2 मिनटं आपण झाकून ठेवूया। इथे आपण तेल, तूप, पाणी काही वापरलेलं नाही। आपण आता तवा गरम करायला ठेवलेला आहे। ह्या भाकरीसुद्धा आपण लोखंडाच्या तव्यामध्येच बनवणार आहोत। ज्या पारंपरिक जुन्या पद्धती आहेत आपल्या, त्याच खरोखर खूप चांगल्या आहेत आणि आरोग्यदायी सुद्धा आहेत। मी जे आपल्या रोजचे भांडी असतात ते पितळेचीच वापरते। तवासुद्धा लोखंडी आहे। आपल्या चॅनलवरती पितळेच्या भांड्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। डेली वापरण्यात येणारी भांडी आणि कढई करण्याची पद्धत, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। या पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत हे पीठ मळून घ्यायचं आहे। पहा कसा चिकट छान असा गोल गोळा बनलेला आहे। आता हे आपण साईडला ठेवूया। तुम्हाला भाकरी आपण 2 प्रकारे बनवणार आहोत। इथे भाकरी आपण लाटून बनवायची आहे आणि थापून। थोडीशी हाताने अशी भाकरी थापून घ्यायची, म्हणजे लाटताना आपल्याला त्रास होत नाही, अगदी सहज पसरली जाते। अलगद हाताने आपण इथे ही भाकरी लाटून घेतलेली आहे। तर आता आपण ही तव्यावरती छान भाजून घ्यायची आहे। एकदम पातळ आपली ही भाकरी बनलेली आहे। तुम्ही पाहू शकता। इथे तवा गरम करायचा आहे। तवा जर चांगल्या प्रकारे गरम झाला तरच आपली भाकरी छान भाजते आणि दोन्ही साईडून फुगते। इथे आपण भाकरी गॅसवर न भाजता तव्यामध्येच भाजायची आहे, कारण गॅसवर भाजलेली भाकरी आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असते। गॅसवर भाजलेली भाकरी का खाऊ नये त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। तर या पद्धतीने जरा भाकरी गरम झाल्यानंतर आपण पाणी लावून घ्यायचं आहे। हे पहा, साईडून पाणीही सुकल्यासारखे दिसत आहे। आता आपण ही भाकरी पलटून घ्यायची आहे। छान आपली भाकरी भाजली गेलेली आहे। आता आपण हे पहा, जास्त करपलेली नाही, दोन्ही साईडून एकदम मस्त। आता हे आपण भाकरी तव्यावरच भाजणार आहोत। हे पहा, या पद्धतीने गॅस मोठा करायचा आहे आणि ही भाकरी छान भाजून घ्यायची आहे। गॅसवरती तर पटकन ही भाकरी फुलते, पण आपल्याला ते आरोग्यदायी नाही, म्हणून आपण तव्यावरती ही भाकरी या पद्धतीने भाजून घेतलेली आहे। आता आपण भाकरीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत। ती आपण परातीमध्ये थापून भाकरी बनवणार आहोत। ती सुद्धा अशीच फुगते। थोडीशी ही भाकरी थापून केलेली थोड्या वेळानंतर कडक होते, गरम आहे तोपर्यंतच मऊ राहते। तर चला मग, आता ही भाकरीचा गोळा आपण घेतलेला आहे। हातावरती असा सर्कल बनवून घ्यायचा आहे आणि खाली पीठ टाकून अगदी अलगद हाताने आपण ही भाकरी थापून घ्यायची आहे। पीठ खूप चिकट आहे, त्यामुळे भाकरी पसरण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो। तर अशा पद्धतीने आपण ही भाकरी थापून घेतलेली आहे। एका हाताने परात पकडायची आहे, खाली कॉटनचा कपडा अंथरा, म्हणजे आपली परात हलणार नाही। आणि अशा पद्धतीने आपण ही छान भाकरी पातळ एकदम थापून घ्यायची आहे, बिलकुल जाड करायची नाही। ही तांदळाची भाकरी जाड केली तर याची चव पूर्ण बदलते। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता। आता आपण ही भाकरी छान भाजून घ्यायची आहे। या पद्धतीने जेवढा तुम्ही पिठाचा गोळा मोठा घ्याल तेवढी भाकरी मोठी होते, छोटा गोळा घेतला तर छोटी होते। तर हे पहा, ही आपली अगदी पातळ भाकरी बनलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती ट्रान्सपरंट ही भाकरी बनलेली आहे। तवा आता गरम झालेला आहे आणि त्यावरती आपण आता ही भाकरी भाजून घ्यायची आहे। पीठ आपले एकदम छान मळले गेलेले आहे, उकळ सुद्धा चांगली झालेली आहे, त्यामुळे ही भाकरी एकदम चिकट होते। तर हे पहा, या पद्धतीने आता आपण याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडून छान ही भाकरी भाजून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्या एकूण इथे 4 भाकरी बनलेल्या आहेत।
पाण्याचा हात लावल्यामुळे उलटण्याला भाकरी उलटणं एकदम सोपं जातं। तर ही पहा, ही सुद्धा भाकरी आपली छान भाजली गेलेली आहे। आता आपण इथे गॅस मिडियम हीटवरती करायचा आहे आणि भाकरी दोन्ही साईडून छान भाजून घ्यायची आहे। ही पहा, इथे जरा भाकरी आपली फुगलेली आहे, म्हणजे आता आपली भाकरी खालून छान भाजलेली आहे। ती आता पलटून घ्यायची आहे। थोडेसे बबल दिसले की समजायचं आपली भाकरी खालून भाजली गेलेली आहे। आता गॅस हाय हीटवरती करून आपण ही भाकरी दोन्ही साईडून भाजून घ्यायची आहे। हे पहा, दोन्ही प्रकारच्या भाकरी आपल्या एकदम छान फुगल्या गेलेल्या आहेत। भाकरी छान बनली गेलेली आहे। या पद्धतीने आपल्या ह्या भाकरी सर्व बनून तयार झालेल्या आहे। तर तुम्ही ते पाहू शकता किती मऊ छान आपल्या ह्या भाकरी बनलेल्या आहेत। आता पुढे आपण बटाट्याची भाजी करूया। इथे 2 बटाटे साल काढून घेतलेले आहेत। तेल टाकून आपण हे बटाटे त्या भाकरी केलेल्या तव्यामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये जिरे टाकलेले आहेत। आता आपण लाल तिखट टाकायचं आहे। ॲसिडिटीचा त्रास खूप होतो, त्यामुळे मी इथे शेंगदाणे खोबरे काही वापरणार नाही। तर आता आपण तुम्हाला हवे असल्यास तिथे तुम्ही खोबरेसुद्धा वापरू शकता। भाजीला जाडसरपणा येण्यासाठी आपण जे वरईचं पीठ वापरलं होतं तेच पीठ इथे 1 चमचा टाकायचं आहे। त्यामुळे या भाजीला एकदम भाजी पातळ न होता थोडीशी जाड छान होते आणि चवसुद्धा मस्त लागते। तर या पद्धतीने ही आपण भाजी आता झाकून ठेवायची आहे। गॅस मिडियम हीटवरती ठेवायचा आहे। तुम्ही खात असल्यास इथे कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, पण आम्ही इथे उपवासाला कोथिंबीर खात नाही, म्हणून मी इथे कोथिंबीर टाकलेली नाही। हे पहा, अगदी 3 पदार्थ वापरून आपण ही बटाट्याची आमटी बनवलेली आहे। चला तर मग आता ही थाली आपण उपवासाची घेऊया। बटाट्याची भाजी, या बटाट्यामुळेच भाजीला छान चव येते। तर अशा पद्धतीने आजचा आपला हा व्हिडिओ संपलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा।